नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे सह्याद्री ज्ञानवर्ष एज्युकेशनल चॅनलवरती. इयत्ता सातवीसाठी घेण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप एक्झामविषयी आपण अभ्यास करत होतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्यूब आणि क्यूब रूट विषयी माहिती बघितलेली होती. आज त्याच माहितीवर आपल्याला काही प्रश्न सोडवायचे आहेत. कसे सोडवायचे, कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकतात परीक्षेमध्ये, ते सगळेच्या सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मंथन असू द्या, नवोदय असू द्या, स्कॉलरशिपच्या मागच्या पेपरमधले जे टाईप्स आहेत त्या सगळ्यांमधनं जे तुम्हाला इम्पॉर्टंट म्हणण्यापेक्षा सगळ्याच टाईपचा एक एक प्रकार तुम्हाला इथं मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते सगळे कसे सॉल्व करायचे हे आपल्याला बघायचे. त्याच्यानंतर तुम्ही त्या टाईपच्या क्वेश्चनची तुम्ही इतर कुठल्याही पुस्तकातनं प्रॅक्टिस करू शकता. या आधीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल क्यूब आणि क्यूब रूट विषयी, ज्याच्याविषयी डिटेल माहिती दिलेली आहे, बेसिक्स इन्फॉर्मेशन्स दिलेली आहे, तो व्हिडिओ आधी बघून घ्यायचा आहे आणि मग या क्वेश्चनच्या या व्हिडिओला तुम्ही सुरुवात करायची. जर तुमचं बेसिक झालेलं असेल तर डायरेक्ट तुम्ही या क्वेश्चनला तुम्ही सुरुवात करू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. जर काही कन्फ्युजन असेल तर मात्र तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन ते क्लिअर करून घ्यावं लागेल. ठीक आहे, चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या प्रश्नांना. आजचा आपला टॉपिक आहे क्यूब आणि क्यूब रूट. पहिला प्रश्न बघा, व्हॉट इज द क्यूब ऑफ द नंबर ऑब्टेन फ्रॉम what is cube of the number obtained from this equation. ओके, म्हणजे तुम्हाला काय विचारलं आहे, हे इक्वेशन आहे किंवा हे एक्झाम्पल आहे, याच्यामधनं जे आन्सर येईल ऑब्टेन होईल, म्हणजे जे आन्सर तुम्हाला मिळेल तो जो काही नंबर असेल त्या नंबरचा तुम्हाला क्यूब विचारला आहे. म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला काय करावं लागेल, त्याला सॉल्व करावं लागेल. ठीक आहे, सॉल्व करताना बघा क्वेश्चन बघा आधी काय, स्क्वेअर रूट ऑफ 64 प्लस क्यूब रूट ऑफ 64. स्क्वेअर रूट ऑफ 64 आपल्याला माहिती आहे 8 आहे. क्यूब रूट ऑफ 64, आता इथं दोन्ही वेगवेगळे आहेत बरं का. पहिला 64 जो आहे फर्स्ट पोझिशनवरचा, या 64चा तुम्हाला विचारला आहे स्क्वेअर रूट, बरोबर. आणि जो दुसऱ्या पोझिशनवरचा आहे त्याचा विचारला आहे तुम्हाला क्यूब रूट विचारला आहे. ठीक आहे, मग ह्याचा क्यूब रूट आणि स्क्वेअर रूट दोन्ही वेगवेगळे असणार आहेत, हे लक्षात घ्यायचं. स्क्वेअर रूट ऑफ 64 8 असतो आणि क्यूब रूट ऑफ 64 हा 4 असतो. दोघांची ॲडिशन केली तर मला एक नंबर मिळाला, तो म्हणजे 12. हा जो नंबर मिळाला आहे याचा तुम्हाला क्वेश्चनमध्ये क्यूब विचारला आहे, 12चा क्यूब विचारलेला आहे. इथं तुम्हाला 12चा क्यूब माहिती पाहिजे. ठीक आहे, 12चा क्यूब तुम्हाला माहिती पाहिजे. जर इन केस नाही आठवला तर डायरेक्टली तुम्ही 12 इंटू 12 करून तुम्ही करू शकता. 12 इंटू 12 हा 144 होतो. 144 इंटू 12 केला तर इथं तुम्हाला पटकन 1728 आन्सर आला पाहिजे, हे तुमच्या लक्षात पाहिजे. पाठ केलं तर वेल अँड गुड, नाही ऐन वेळेस आठवलं तर तुम्ही डायरेक्टली तिथं रफ पेजमध्ये सॉल्व करू शकता. ठीक आहे, तुमच्याकडे एका क्वेश्चनला 1 मिनिट आहे, त्या हिशोबाने तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. पुढं बघा, व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ द नंबर ऑब्टेन फ्रॉम, अगेन द एक एक्झाम्पल इज गिवन, एक एक्झाम्पल दिले, एक उदाहरण दिले, त्यात ते सोडवल्यानंतर तुम्हाला जे काही नंबर भेटेल त्या नंबरचं तुम्हाला आता काय विचारलं आहे, स्क्वेअर विचारला आहे. मग अशी तुम्हाला क्यूब विचारला होता, आता तुम्हाला स्क्वेअर विचारला आहे. मग सगळ्यात या क्वेश्चनला सॉल्व करा. क्वेश्चन काय बघा परत एकदा, स्क्वेअर रूटमध्ये 729 आणि क्यूब रूटमध्ये 729. ठीक आहे, स्क्वेअर रूट 729चा स्क्वेअर रूट हा तुम्हाला माहिती पाहिजे, पाठ करायला सांगितला होता. 729चा स्क्वेअर रूट येतो 27 आणि क्यूब रूटमध्ये 729चा क्यूब रूट येतो 9. ठीक आहे, दोन्ही पाठ पाहिजे तर एक. ठीक आहे, 27 इज अ स्क्वेअर रूट ऑफ 729 आणि 9 इज अ क्यूब रूट ऑफ 729. मग दोघांची जर मी ॲडिशन केली तर मला नंबर भेटला 36 आणि या 36चा मला विचारला आहे स्क्वेअर. या 36चा मला काय विचारलं आहे, स्क्वेअर विचारला. मग 36चा स्क्वेअर पार्ट असेल 1 to 50पर्यंतचे चांगले नसेल पार्ट तर तुम्हाला टेक्निक शिकवली आहे. 36 इकडे लिहायचं, दोघांना सेपरेट करायचं, खाली हॉरिझॉन्टल लाईन मारायची आणि पुढं सॉल्व करायचं. लाईनच्या राईट हँड साईडला 6 आहे, त्याचा स्क्वेअर इकडे लिहायचा 36. लेफ्ट हँड साईडला जो 3 आहे त्याचा स्क्वेअर लिहायचा 09 डबल डिजिटमध्ये राईट हँड साईडला. मग पुन्हा या पोझिशनला काय घ्यायचं, 6 नाही येणार, 6 घेऊ शकतो, तसं काही नाही फरक पडत, पण 3 इंटू 6 इंटू 12 हे मल्टिप्लिकेशन तुम्हाला इथं लिहायचं आहे. लिहिताना याचं मल्टिप्लिकेशन किती आलं, 7 18 36. 36मधला एक 6 जो आहे तो या साईडला येणार, पुढचा 3 दुसऱ्या साईडला येणार.
मग यांची ॲडिशन 6 आणि 3 9 9 3 1202 चला 1296. सो 1296 ज्या ऑप्शनमध्ये असेल ते ऑप्शन तुम्हाला आन्सरशीटमध्ये मार्क करायचा असतो. आय होप हे लक्षात आलं असेल. पुढच्या क्वेश्चनला जाऊया. विच ऑफ द फॉलोइंग विल नॉट बी अ क्यूब ऑफ एनी नंबर डेफिनेटली. ठीक आहे. आता एनी नंबर म्हटलेला आहे म्हणजे एक्स हा नावाचा कुठलाही नंबर असू शकतो. त्याचा एक तुम्हाला खाली 4 ऑप्शनमध्ये 4 क्यूब्स दिलेले आहेत या नंबरचे. मग हा जर एक्स असेल त्याचा हा क्यूब रूट आहे का हे चेक करायचं आहे. हा आहे का चेक करायचं आहे. हा आहे का चेक करायचं आहे. हा आहे का चेक करायचं आहे. आता जेव्हा स्क्वेअर रूट फाइंड आउट करायला विचारलेला होता, ठीक आहे, जेव्हा स्क्वेअर रूटच्या केसमध्ये आपल्याला काही पॉईंट्स आपल्याला हेल्प करायचे की लास्ट डिजिट चेक करायचा वगैरे, डेसिमल डिजिट चेक करायचे, या टाईपचे काही जे लॉजिक्स आहेत किंवा पॉईंट्स आहेत ते आपल्याला हेल्प करायचे. पण क्यूबच्या बाबतीमध्ये असं काही नाही आहे. कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, कोणत्याही नंबरचा क्यूब जरी घेतला आपण तर जे काही परफेक्ट क्यूब नंबर्स येणार आहेत आपले त्या सगळ्यांमध्ये आपल्याला असं दिसून येतं की प्रत्येक नंबरमध्ये 0पासून 9पर्यंत कुठलाही डिजिट हा रिपीट होतो आहे. म्हणजे कुठलाही मी परफेक्ट क्यूब नंबर घेतला, ठीक आहे, एक परफेक्ट क्यूब नंबर घेतला आहे मी आणि विचारलं व्हॉट इज द लास्ट डिजिट, तर लास्ट डिजिटमध्ये माझ्याकडे सगळे ऑप्शन अवेलेबल आहेत. 0पासून 9पर्यंतचे सगळे ऑप्शन अवेलेबल आहेत. याचा अर्थ असा नाही की याचा अर्थ असा की एखाद्याचा लास्ट डिजिट 2 असेल तर तो परफेक्ट क्यूब नंबर असणार नाही किंवा 7 असेल तर तो परफेक्ट क्यूब नंबर असणार नाही. असं काहीही इथं पॉसिबल नाही आहे. कारण प्रत्येक डिजिट इथं परफेक्ट क्यूब नंबरमध्ये कवर होतो आहे. त्यामुळे आपल्याला क्यूब रूट फाइंड आउट करताना थोडासा लिमिटेशन पडतात. ठीक आहे. तरी पण आपल्याला फाइंड आउट करता येतं. बघूया पहिला ऑप्शन काय आहे. हे दिलेलं आहे 10 लाख दिलेलं आहे. 10 लाखमध्ये मला 0 दिसत आहेत. 0 काउंट करायचे 1 2 3 4 5 6 आहेत. टोटल काउंटिंग 0चं किती आहे 6 आहे आणि हा 3चा मल्टिपल आहे. हा काय आहे 3चा मल्टिपल आहे म्हणजे हा क्यूब रूट असू शकतो. आपल्याला काय विचारलं आहे कोणता क्यूब रूट नाही आहे हे विचारलं आहे. म्हणजे हा क्यूब रूट असू शकतो. ठीक आहे. 4096 हा कुठल्या तरी एका नंबरचा क्यूब आहे. हा कुठल्या तरी एका नंबरचा क्यूब आहे. बरोबर की नाही. आपण बघितलं होतं ना एकदा आपण जेव्हा 1 to 20चे क्यूब लिहिले होते त्यातला एका नंबरचा 4096 हा क्यूब होता. कोणत्या नंबरचा क्यूब होता हा 16चा क्यूब होता. म्हणजे हा परफेक्ट क्यूब नंबर आहे. ठीक आहे. म्हणजे पहिला ऑप्शन तर ऑप्शन आपला आन्सर असणार नाही, तिसरा असणार नाही. राहिले 2 ऑप्शन सेकंड आणि फोर्थमध्ये पण मला 3 डेसिमल डिजिट्स आहेत त्यामुळे असू शकतात. आहे की नाही मला माहीत नाही. बट मी जर सेकंड नंबरच्या ऑप्शनकडे जर नीट बघितलं तर याच्यामध्ये जे झिरोज आहेत ते फक्त 2 झिरोज आहेत आणि मला किती पाहिजे इथं 3चं मल्टिपल पाहिजे. म्हणजे 3 पाहिजेत, 6 पाहिजेत, 9 पाहिजेत, 12 पाहिजेत, 15 पाहिजेत, या टाईपमध्ये 2 4 6 2 4 5 असे चालणार नाहीत. म्हणजे डेफिनेटली हा जो आहे हा परफेक्ट क्यूब नंबर नाही. हा परफेक्ट क्यूब नंबर नाही. हा स्क्वेअर नंबर असू शकतो. बट आपल्याला इथं प्रश्न काय विचारला आहे आपला क्यूबविषयी प्रश्न विचारलेला आहे. हा परफेक्ट क्यूब नंबर नाही आहे. म्हणजे जो आपला कुठला नंबर असेल त्याच्यामध्ये हा जो नंबर आहे 72900 हा क्यूब नंबर कोणत्याही क्यूबचा असणार नाही. हे इथं आपल्याला असं लक्षात ठेवायचं आहे. पुढं बघा. असे डायरेक्ट क्वेश्चन पण तुम्हाला सॉल्व करायला येऊ शकतात. 0.7 क्यूब मायनस 0.07 क्यूब. आता 0.7 क्यूब आणि 0.07 डेसिमल डिजिटचे क्यूब कसे काढायचे हे तुम्हाला सांगितलं आहे. आपण इथं पहिल्यांदा क्यूब काढून घ्या. 0.7चा क्यूब विचारला आहे. ठीक आहे. 0.7चा क्यूब आहे हा 0.343 येतो. कसा फाइंड आउट करायचा हे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. फक्त डेसिमल डिजिटवरती लक्ष द्यायचं आहे. जर क्वेश्चनमध्ये किंवा दिलेल्या नंबरमध्ये एक डेसिमल डिजिट आहे तर त्याच्या 3 पट 3 टाइम्स डेसिमल डिजिट परफेक्ट क्यूब नंबरमध्ये पाहिजेत. हे लक्षात ठेवायचं. जर 2 असतील तर इकडं मला 6 पाहिजेत या टाईपमध्ये. ठीक आहे. त्याच पद्धतीने आपण जर 0.07चं जर क्यूब रूट काढायला गेलो तर हे येणार 0.00 किती 2 आहेत ना डेसिमल डिजिट म्हणजे इकडे 6 पाहिजेत. 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे. आता तुम्हाला विचारलं या दोघांची सबट्रॅक्शन. मग याच्या दोघांची सबट्रॅक्शन आपल्याला नॉर्मली सबट्रॅक्शन करावी लागते. 0.343 डेसिमलच्या खाली डेसिमल आला पाहिजे हे लक्षात ठेवायचं आणि मग बाकीचा नंबर लिहून घ्यायचा. ठीक आहे. आता यांची सबट्रॅक्शन करायची. या तिघांच्या डोक्यावर काही नाही तिथं आपण 0 लिहू शकतो.
सबट्रॅक्शन करायची. इथं काय शॉर्ट ट्रिक वगैरे नाही आहे, नॉर्मल तुमची सबट्रॅक्शन किती फास्ट करू शकता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला इथं तुमचा टाईम वाचवणार आहे. ठीक आहे. न बघा आता मी जे करतो सांगतो. शून्य आहे ना, शून्याला 10 कन्सिडर करायचं, पाठीमागून एक घेत बसायचं नाही. 10तनं 3 गेले, 7 उरले. जो इकडे मी 0सोबत हा 1 घेतला होता, हा परत इकडे गेला, देऊन टाकला, रिपीट केला. ठीक आहे. 4 आणि 1 5. परत या शून्याला 10 कन्सिडर केलं, 10तनं 5 गेले, 5 उरले. घेतलेला 1 परत इकडे घेतला. परत या शून्याला 10 कन्सिडर केलं, 10तनं हे 3 आणि 1 4. हा बघा, हा 3 आणि 1 4, 10तनं 4 गेले, 6 उरले. घेतलेला हा जो 10चा 1 आहे हा परत रिपीट केला. ठीक आहे. मग हा 0 आणि हा 1 दोघांची ॲडिशन होती 1. मग 3मधनं 1 गेला, 2 उरले. इकडं मग आता 3च्या वेळेस मी 1 घेतला आहे का एक्स्ट्राचा? नाही घेतलेला. म्हणून मी इथं परत जो घेतला तो परत देऊ शकत नाही. जर घेतलाच नाही तर मी देणार काय? मग उरला काय? 4 - 0 4, 3 - 0 3. म्हणजे माझं काय आन्सर आलं या ठिकाणी सबट्रॅक्शनचं? 0.34267. हे सबट्रॅक्शनचं आन्सर आलं. जर इन केस तुम्हाला ॲडिशन विचारली असती, हे तुम्हाला काय डिफरन्स विचारला की नाही इथं? या तुम्हाला इथं डिफरन्स विचारला दोघांमधला. आता जर तुम्हाला ॲडिशन विचारली असती किंवा सम विचारलं असतं तर याचा आन्सर तुम्हाला फक्त ॲडिशन करून 0.343343 या टाईपमध्ये दिलं जाऊ शकतं. ठीक आहे. सबट्रॅक्शन विचारले याचा अर्थ असा नाही की ॲडिशन विचारणार नाही. ॲडिशन पण विचारू शकता, सबट्रॅक्शन पण विचारू शकतात. मी फक्त एक एक्झाम्पल तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. सिमिलर वेने खालचं आहे क्यूब रूट ऑफ 0.729 मायनस क्यूब रूट ऑफ 0.00729. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा क्यूब रूट ऑफ 0.729 3 डिजिट्स आहेत, म्हणजे आपलं जे आन्सर आहे त्याच्यामध्ये एक डिजिट असणार आहे कुठला तरी. ठीक आहे. एक डिजिट डेसिमल डिजिट बरं का, डेसिमल डिजिट असणार आहे. कारण दिलेल्या नंबरमध्ये 3 डेसिमल डिजिट्स आहेत, म्हणजे त्याच्या क्यूब रूटच्या नंबरमध्ये एक तरी असणार आहे. ठीक आहे. 729 इज अ क्यूब ऑफ 9, म्हणजे हा जो क्यूब रूट आहे हा येणार तुमचा 0.9. आणि सिमिलरली जर आपण बघितलं इथं 0.000729 याचा क्यूब रूट विचारला तर हा येणार 0.09. का बरं? कारण इथं डेसिमलमध्ये 1 2 3 4 5 6 डेसिमल डिजिट्स आहेत, म्हणून आन्सरमध्ये 2 डेसिमल डिजिट, क्यूब रूटमध्ये 2 डेसिमल डिजिट आले. आणि आता याचं विचारलं आहे 0.9 मायनस 0.09 यांचं सबट्रॅक्शन विचारले आहे. ॲज युजल इकडे 0 घेतला. ठीक आहे. 0तनं 9 मायनस होत नाही म्हणून 0चा मी काय कन्सिडर केला? 10 कन्सिडर केला. हा जो 10 आहे यातला जो 1 आहे हा मी मनाने घेतला आहे. ठीक आहे. मी कॅरी फॉरवर्ड करत बसलो नाही आहे पाठीमागं, मी डायरेक्ट जागेवरती मनाने घेतला. 10तनं 9 मायनस केले, आन्सर आलं 1. आता जो मी मनाने घेतलेला आहे तो हा जो खालचा 0 आहे त्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा त्याला देऊन टाकला. मी वरती घेतला होता, मी समोरच्याला देऊन टाकला. ठीक आहे. जो घेतला होता मी त्याला काय केलं? परत केला आहे. आता सबट्रॅक्शन करताना 9मधनं आधी 0 मायनस करायचा आणि मग पुन्हा 1 मायनस करायचा. ठीक आहे. इथं जे ग्रीनमध्ये तुम्हाला दिसतं आहे, सबट्रॅक्शन करताना 9मधनं आधी 0 मायनस करायचा, मग 1 मायनस करायचा. ठीक आहे. वरती पण तेच केलं होतं. इथं पण काय केलं होतं बघा, हे असं होतं की नाही, 10 3 1 हे असं होतं की नाही. याच्यामधनं मी काय केलं होतं, 10मधनं आधी 3 मायनस केला, 7 आलं आणि पुन्हा त्या 7मधनं 1 मायनस केला. या टाईपमध्ये हे सबट्रॅक्शन तुम्ही करू शकता. हे माझं सबट्रॅक्शन करण्याची मेथड आहे, हे तुम्हाला फक्त सांगितले. 9 - 1 हा 8 आला, 0.81 हे तुमचं आन्सर. ग्रीनमध्ये आहे ते एक्स्ट्रा जे घेतलं त्याचा इफेक्ट तुम्हाला तिथं मी ग्रीनने दाखवलेला आहे. हे झालं डिफरन्सचं. जर तुम्हाला ॲडिशन विचारलीच असती, डिफरन्स किती आला तुमचा? 0.81. आणि हेच जर तुम्हाला सम विचारली असती तर आन्सर असतं 0.99. ठीक आहे. या टाईपमध्ये हे क्वेश्चन सरळ फॉरवर्ड आहेत, याच्यामध्ये जास्त काही लॉजिक लागणार नाही, फक्त क्यूब रूट आणि क्यूब नीट काढता आले पाहिजेत. ठीक आहे. वर्ड प्रॉब्लेम पण तुम्हाला विचारू शकतात. त्यातला एक असाच वर्ड प्रॉब्लेम घेतलेला आहे. वर्ड प्रॉब्लेम विचारताना त्यामागची कन्सेप्ट काय यूज केलेली आहे किंवा काय अपेक्षित आहे एक्झामिनरला हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. क्वेश्चन वाचूया. हाऊ मेनी क्यूब्स विथ अ साईड 3 सेंटीमीटर कॅन बी प्रिपेअर्ड बाय मेल्टिंग अँड आयर्न क्यूब विथ साईड 9 सेंटीमीटर. ठीक आहे. आता तुम्हाला असं विचारलं आहे बघा, सपोज एक बाटली आहे पाण्याची. मी थोडं चित्र काढतो इथं, माझं ड्रॉईंग खराब आहे त्यामुळं लगेच त्याच्याकडे बघू नका, हसू नका. ही बाटली घेतली मी. सपोज या बाटलीमध्ये 1 लिटर पाणी आहे. ठीक आहे. आणि माझ्याकडे फक्त 200 ml ग्लास आहे, 200 मिलीलिटरचा माझ्याकडे ग्लास आहे. आता मी विचारलं, जर 1 लिटरचं हे जे पाणी आहे हे जर मला
या ग्लासमध्ये टाकायचं असेल तर असे मला किती ग्लास लागतील? बरोबर. 1 लिटर म्हणजे मला हे माहिती आहे की 1000 लिटर असतात, 1000 मिलीलिटर असतात. बरोबर. मग 1000 मिलीलिटरचं जर मला पाणी 200 मिलीलिटर साईजच्या ग्लासमध्ये टाकायचं असेल तर मला ऑब्व्हियसली एका ग्लासमध्ये बसणार नाहीत. असे मला भरपूर ग्लास लागतील. बरोबर. मग असे किती ग्लास लागतील? तर तुम्ही सहज सांगू शकता. 200 इकडे गेलं म्हणजे जर मी 1000ला 200ने डिवाईड केलं तर हे येतं 5. म्हणजे मला असे किती ग्लास लागतील? 5 ग्लास लागतील. बरोबर. 5 ग्लास लागतील. यालाच फक्त फॉर्म्युलामध्ये किंवा मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये आपण असं लिहू शकतो 1000 इज इक्वल टू n इंटू 200. ठीक आहे. n इंटू 200. 1000 काय आहे? टोटल क्वांटिटी ऑफ वॉटर. ठीक आहे. इथं 200 काय आहे? कॅपॅसिटी ऑफ ग्लास. कॅपॅसिटी ऑफ ग्लास. आणि n काय असणार आहे? नंबर ऑफ ग्लास रिक्वायर्ड. किती ग्लास लागतील याचा नंबर म्हणजे n आपण इथे घेतलेला आहे. सेम तुम्हाला वरच्या क्वेश्चनमध्ये विचारलं आहे. तुमच्याकडे त्यांनी काय दिलं आहे? एक आयन आहे. ठीक आहे. लोखंडाचा एक काय आपल्याकडे एक क्यूब बनवलेला आहे. या टाईपमध्ये एक क्यूब बनवलेला आहे. आता हा क्यूब आहे. याच्यामध्ये तुम्ही बघा लेंथ आहे, ब्रेडथ आहे आणि हाईट पण आहे. ठीक आहे. 3 गोष्टी आहेत. 3 गोष्टी आहेत म्हणजे हा झाला तुमचा व्हॉल्यूम नावाचा प्रकार. आणि व्हॉल्यूम म्हणजे हा झाला तुमचा क्यूब या सेक्शनमधला क्वेश्चन. हे लॉजिक तुम्हाला इथं लक्षात आलं पाहिजे. आता काय सांगितलं त्यांनी? हा क्यूब जो आहे हा 9 सेंटीमीटर 9 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटरचा आहे. या क्यूबमधनं तुम्हाला काय करायचं आहे? 3 सेंटीमीटरचे क्यूब बनवायचे. ठीक आहे. 3 3 3 3 सेंटीमीटरचे क्यूब बनवायचे. असे किती क्यूब तुम्ही बनवू शकता याची क्वांटिटी तुम्हाला विचारलेली आहे. असे किती क्यूब तुम्ही बनवू शकता. आता हा जो भाग आहे हा व्हॉल्यूमचा भाग आहे. मिलीलिटर आपण जे एक्झाम्पल घेतलं ग्लासचं, मिलीलिटर किंवा लिटर हे ॲक्च्युअलमध्येच क्यूबचं युनिट आहे. ठीक आहे. हे काय आहे? ॲक्च्युअलमध्येच क्यूबचं युनिट आहे. बट इथं जे दिलेलं आहे ते 9 सेंटीमीटर किंवा 3 सेंटीमीटर. हे सेंटीमीटर कशाचं आहे? हे डिस्टन्स किंवा म्हणू शकता लेंथचं युनिट आहे. लेंथ किंवा डिस्टन्सचं युनिट आहे. मग ह्याचं तुम्हाला कन्व्हर्जन करताना तुम्हाला फॉर्म्युला वापरावा लागतो. कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे ते आता तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व करताना मी सांगतो. ते नीट तुम्ही लिहून घ्यायचं आहे. आय होप हे एक्सप्लेनेशन तुम्हाला या क्वेश्चनचं कळालं असेल. ठीक आहे. हां. या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे? व्हॉल्यूम ऑफ आयन क्यूब विथ बिग साईड म्हणजे 9 सेंटीमीटर मस्ट बी इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ आयन क्यूब्स विथ 3 साईड सेंटीमीटर्स. 3 सेंटीमीटर साईड म्हणजे 9 सेंटीमीटरमध्ये जेवढं मटेरियल होतं, 9 सेंटीमीटरच्या आयन क्यूबमध्ये जेवढं मटेरियल होतं, जेवढं लोखंड होतं, त्या लोखंडाचा सगळा भाग हा तुम्हाला 3 सेंटीमीटरच्या क्यूब्समध्ये पाहिजे. म्हणजे इथं तुम्ही जो भाग आहे किंवा तो तुम्ही वाया घालवू शकत नाही, काढून टाकू शकत नाही किंवा एक्स्ट्राचा टाकू शकत नाही. जेवढा 9 सेंटीमीटरच्या क्यूबमध्ये आहे तेवढाच तुम्हाला 3 सेंटीमीटरच्या सगळ्या क्यूबमध्ये मिळून असला पाहिजे. म्हणून इथे इक्वल टूचं साईन दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता क्यूबचं मल्टिप्लिकेशन काय सांगितलं होतं? लेंथ इंटू ब्रेडथ इंटू हाईट असते. ठीक आहे. हे झालं कोणत्या केससाठी? 9 सेंटीमीटरच्या क्यूबसाठी. ठीक आहे. तसंच छोटे छोटे क्यूब्स आहेत. छोट्या क्यूब्सला पण लेंथ इंटू ब्रेडथ इंटू हाईट असतं. आता सर म्हणजे तुम्ही दोन्हीकडे सारखंच लिहिलं आहे. नाही, दोघांचं वेगळं आहे. म्हणून मी इथं हा फॉर्म्युला थोडासा वेगळा लिहितो. जो बिगर आहे त्याला मी काय म्हणतो? लेंथ 1 मल्टिप्लाय बाय ब्रेडथ 1 मल्टिप्लाय बाय हाईट 1. हे बिगर क्यूबसाठी झालं. ठीक आहे. आणि स्मॉल क्यूबसाठी मी काय लिहितो? लेंथ 2 मल्टिप्लाय बाय ब्रेडथ 2 मल्टिप्लाय बाय हाईट 2. ठीक आहे. बट 9 सेंटीमीटरचा क्यूब आणि 3 सेंटीमीटरचा क्यूब यांची साईज सेम असणार आहे का? ऑब्व्हियसली नाही. छोटे छोटे असणार आहेत. 3 सेंटीमीटरचे छोटे असणार आहेत. मग असे 3 सेंटीमीटरचे किती पाहिजेत हे मला शोधायचं आहे. म्हणून इथं मला आणखीन एक व्हेरिएबल घ्यावं लागतं, ते म्हणजे n. आणि हा n तुम्हाला इथं विचारला हाऊ मेनी क्यूब्स. छोटे क्यूब्स किती बनतील? 9 सेंटीमीटरच्या मोठ्या क्यूबपासनं छोटे क्यूब्स किती बनतील असा प्रश्न तुम्हाला इथे विचारलेला आहे. ओके. आता क्यूबची एक खासियत आहे. क्यूबची खासियत काय असते? फॉर एनी क्यूब
थांबा, मी तर दुसरं घेतो. फॉर एनी क्यूब, कोणत्याही क्यूबसाठी लक्षात घ्या, लेंथ इज इक्वल टू ब्रेथ इज इक्वल टू हाईट ऑलवेज. काय लक्षात ठेवायचं, कुठलाही क्यूब असेल तर त्याची लेंथ, त्याची ब्रेथ आणि त्याची हाईट हे नेहमीच्या नेहमी सेम असतं. तुम्ही मॅजिक क्यूब खेळत असाल काही जण घरी, ते एका साईडला सगळे कलर आणायचे, मॅजिक क्यूब असतो बघा. ठीक आहे, तुम्हाला एक फोटो दाखवतो मॅजिक क्यूब. याला मी तरी मॅजिक क्यूब म्हणतो, बाकी अजून काय नावं असतील मला माहीत नाही. बघा, हे जे मॅजिक क्यूब आहेत ना, आपण घरी खेळतो, हे जे मॅजिक क्यूब आहेत ना, हे मॅजिक क्यूब त्यांची नेहमी साईज बघा, त्यांची काय बघा, नेहमी साईज बघा. 1, हा 2, हा 3 आहे. ठीक आहे, पुन्हा इकडे 1, 2, 3, 3 असतील किंवा 4 असतील. प्रत्येक कॉर्नरला तुम्हाला 4 ब्लॉक सापडतील. प्रत्येक कॉर्नरला तुम्हाला काय असणार आहेत, 4 ब्लॉक सापडणार आहेत. ठीक आहे, तर ते क्यूबची ती स्पेशालिटीच आहे की त्याची लेंथ, त्याची हाईट, त्याची ब्रेथ हे सगळं काय असणार आहे, सेम असतात आहे. त्यामुळे इथं मी लेंथच्या जागेवर पण मी 9 घेऊ शकतो, ब्रेथच्या जागेवर पण 9 घेऊ शकतो, हाईटच्या जागेवर पण मी 9 घेऊ शकतो, कारण सगळं सेम असतं. सिमिलर छोट्या क्यूबसाठी पण आहे. छोट्या क्यूबचं काय मात्र फक्त 3x3x3 आहे. आता मला काय पाहिजे, मला एनची व्हॅल्यू पाहिजे, बरोबर, मला एन पाहिजे. मग एनसाठी मी काय करतो, हे जे 3 आहे मी त्या साईडला शिफ्ट करतो. आता इथं बघा, मी कॅल्क्युलेशन करत नाही आहे. 9x9x9 मल्टिप्लिकेशन मी करत नाही आहे. स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे लवकर कटाकटी नंबर्स कटाकटी होतील, लवकर ज्यांचे डिव्हिजन होईल असेच नंबर तुम्हाला दिले जातात. त्यामुळे लगेच कॅल्क्युलेशन करायच्या भानगडीत पडायचं नाही, मल्टिप्लिकेशन करायच्या भानगडीत पडायचं नाही. थोडंसं सोपं कॅल्क्युलेशन करायचा प्रयत्न करायचा. सोपं कॅल्क्युलेशन कसं, आता तुम्ही इथं जर 9चं मल्टिप्लिकेशन केलं तर हे 729 डिवायडेड बाय खाली येणार 27, मग परत याला डिव्हिजन करत बसतात. हे करण्यापेक्षा काय करायचं, जे आहे तसंच ठेवायचं. हे जे 3 आहेत हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, तिकडे गेल्यावर ते डिव्हिजनमध्ये जाणार, म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये. आता कॅल्क्युलेशन बघा कसं सोपं होते. 3 1 3, 3 3 9, 3 1 3, 3 3 9, 3 1 3, 3 3 9. मग काय राहिलं माझ्याकडे, 3 × 3 × 3 इज इक्वल टू n. मग आता 3 × 3 × 3 हे झालं 27, म्हणजे n इज इक्वल टू 27, म्हणजे 3 सेंटीमीटरचे टोटल असे किती क्यूब्स बनतील, 27 क्यूब्स बनतील. या टाईपमध्ये हे वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. पुढचा क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर नंबर अँड परफेक्ट क्यूब नंबर बोथ. आता तुम्हाला असे प्रश्न बघायचे आहेत की खाली दिलेले जे नंबर्स आहेत ते नंबर्स परफेक्ट स्क्वेअर नंबर आणि परफेक्ट क्यूब नंबर आहेत की नाही चेक करायचं. म्हणजे एकाच नंबरपासून तुम्हाला स्क्वेअर रूट पण मिळाला पाहिजे आणि क्यूब रूट पण मिळाला पाहिजे. जर ज्याच्याकडनं मिळणार नाही ते तुमचा आन्सर आहे, असं याचं क्वेश्चनचा मिनिंग आहे. ठीक आहे, म्हणजे बघा, एक एक्झाम्पल घ्यायचं झालं, मी 1 घेतला. आता हा समजा हा परफेक्ट क्यूब नंबर आहे, मी सांगतो तुम्हाला, आणि परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. कशावरून, जर मी या 1चा मी स्क्वेअर रूट फाइंड आउट केला तर आन्सर माझं 1 येणार आहे. आणि याच 1चा जर मी क्यूब रूट फाइंड आउट केला तरी पण आन्सर माझं 1 होणार आहे. म्हणजे या 1पासून मला 2 आन्सर भेटत आहेत. परफेक्ट स्क्वेअर रूट पण भेटतो आहे आणि क्यूब रूट पण भेटतो आहे मला, बरोबर. म्हणजे हा जो 1 आहे या 1ला मी परफेक्ट स्क्वेअर नंबर मी म्हणू शकतो. मग या क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारलं आहे की परफेक्ट क्यूब नंबर आणि परफेक्ट स्क्वेअर नंबर असणारे असा खालीलपैकी कोणते ऑप्शन्स आहेत आणि कोणता नाही आहे तो वेगळा करा. ठीक आहे, याला मी बाजूला घेतो. आता जर बघायला गेलं, आता हे काही नंबर्स तुम्हाला पाठ करायचे आहेत. यातला 4096 हा परफेक्ट क्यूब नंबर आहे, परफेक्ट स्क्वेअर नंबर पण आहे. 729 परफेक्ट क्यूब नंबर पण आहे, स्क्वेअर नंबर पण आहे. 64 पण आहे. 121 हा फक्त आणि फक्त 11 स्क्वेअर आहे, याचा क्यूब रूट पॉसिबल नाही, नॉट पॉसिबल. आणि तुम्हाला काय विचारले, कोणता नंबर परफेक्ट स्क्वेअर नंबर पण नाही आहे आणि क्यूब नंबर पण नाही आहे. दोन्ही असायला पाहिजे.
एक जरी नसेल तो तुमचा ऑप्शन आन्सर असणार आहे. ओके, मग 406चा स्क्वेअर रूट काय येतो? चला ह्याचा स्क्वेअर रूट मी काढतो थोड्या वेळात. ह्याचा क्यूब रूट येतो 16. हा कोणाचा क्यूब आहे? 16चा क्यूब आहे. आणि 406 हा बहुतेक आहे ना 4000 आहे म्हटल्यानंतर 3 त्रिक 9 35 36 काढूया, काय हरकत नाही. 96 40 96 आहे म्हणजे लास्ट डिजिट तुमचं काय येऊ शकतं? एक तर 4 येऊ शकतो किंवा 8 येऊ शकतं. 4 येऊ 16 सॉरी 6 आणि 40 आहे. 40पेक्षा लेस कोणता आहे? 36. 36 आहे म्हणजे हा 664 किंवा 66 येऊ शकतो. ह्याच्यामधला कोणता आहे? 65. 65चा स्क्वेअर असतो 7 8 सॉरी 6 7 42 4225. 4225 पेक्षा लहान आहे म्हणजे 64. हा आहे 64चा स्क्वेअर. ठीक आहे, हा आहे 64चा स्क्वेअर. 729 काय आहे? 9चा क्यूब आहे आणि 27चा स्क्वेअर आहे, दोन्ही आहे बरोबर. 64 आहे 4चा क्यूब आणि 8चा स्क्वेअर, दोन्ही आहेत. म्हणून हे दोन्ही हे वरचे जे ABC ऑप्शन आहेत ते परफेक्ट स्क्वेअर नंबर पण आहेत आणि परफेक्ट क्यूब नंबर पण आहेत. मात्र जो लास्ट आहे 121 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर तर आहे पण परफेक्ट क्यूब नंबर नाही आहे, म्हणून तो ऑप्शन तुमचा इथं आन्सर असणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन पण तुम्हाला असंच लक्षात ठेवायचा आहे. अशा टाईपमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. ठीक आहे, डायरेक्ट विचारलेले आहे. पहिल्यांदा विचारलं आहे क्यूब रूट ऑफ 1331 प्लस क्यूब रूट ऑफ 2197 अँड देन इट इज डिवायडेड बाय रूट ऑफ 36. क्यूब रूट ऑफ 1331 हे आन्सर येतं 11 प्लस 2197चा क्यूब रूट हा आहे 12 13 3 3 9 3 27 13 13 डिवायडेड बाय 36. 36चा स्क्वेअर रूट आहे, इथे क्यूब रूट नाही आहे हे लक्षात घ्यायचं आहे. क्यूब रूट आहे का स्क्वेअर रूट आहे हे नीट लक्षात घ्यायचं आहे बरं का. इथं आधी सांगतोय गडबड करायची नाही. इथं स्क्वेअर रूट आहे म्हणजे येणार 6. 11 प्लस 13 हे झालं 24 डिवायडेड बाय 6 आन्सर आलं 4. दिस इज युअर आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, पुढे जाऊया अजून एकदा. विच ऑफ द फॉलोइंग इज द क्यूब ऑफ 7th इवन नंबर आफ्टर 7. ओके, हां 7th इवन नंबर आफ्टर 7th काय प्रॉब्लेम नाही, घेऊया. बघा इथं काय विचार करायचा आहे, क्वेश्चन नीट समजला पाहिजे आधी. विच ऑफ द फॉलोइंग इज द क्यूब ऑफ 7th इवन नंबर आफ्टर 7. ओके, म्हणजे 7th इवन नंबर आफ्टर 7. 7 नंतर म्हणजे हा एक नंबर आहे, नॅचरल नंबर आहे. ठीक आहे, या नॅचरल नंबर नंतर जो 7th पोझिशनवरती येणारा इवन नंबर आहे त्या नंबरचं मला क्यूब विचारलं आहे. त्या नंबरचा मला काय विचारलं आहे? क्यूब विचारलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा इथे तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे, याला मी डिटेलमध्ये आधी सोडून सांगतो आणि मग इथं थोडासा शॉर्टकटमध्ये किंवा कमी वेळामध्ये काय विचार करायचा आहे हे तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा 7 आहे. ठीक आहे, या नंबरच्या नंतर म्हणजे याच्या नंबरच्या नंतर मला विचारलं आहे 7th पोझिशनवरती इवन नंबर. तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यायचं 7 नंतर पहिल्याच पोझिशनवरती कुठला नंबर येणार आहे? 8 हा इवन नंबर येणार आहे. ही झाली माझी फर्स्ट पोझिशन. ठीक आहे, याच्या पुढचा इवन नंबर कोणता असणार आहे? 10 असणार आहे. ठीक आहे, आता मी डायरेक्ट घेतले, 9 घेत नाही कारण मला फक्त इवन नंबर पाहिजे. ओके, ही झाली माझी सेकंड पोझिशन. असं करत मला कुठली पोझिशन पाहिजे? 7th पोझिशन पाहिजे. ठीक आहे, तर मी सगळ्यात पहिल्यांदा मी काय करतो, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ 5th 6th आणि 7th पोझिशन लिहिल्या. आता लिहितो वरती 10 नंतर येतो 12, 12 नंतर येतो 14, 14 नंतर येतो 16, 16 नंतर येतो 18 आणि 18 नंतर येतो 20. आणि हा जो 20 आहे 7th पोझिशनवरती, याचा तुम्हाला विचारला आहे क्यूब. 20चा क्यूब हा 8000 असतो, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे तुमचं आन्सर असायला पाहिजे. ठीक आहे, आता हे झालं डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं की नेमका विचार कसा असतो किंवा क्वेश्चनचं मिनिंग काय आहे. आता इथं तुम्हाला शॉर्टकट काय करायची बघा. 7th आहे, 7 नंबर आहे, याच्यानंतर पहिला जो आहे तो किती आहे? 8 हा पहिला इवन नंबर आहे, फर्स्ट पोझिशन. असे तुम्हाला किती विचारलेत? 7 विचारलेत बरोबर.
7मधला एक पोझिशन ऑलरेडी इकडे गेला, म्हणजे उरले किती पोझिशन? 6 पोझिशन बाकी आहेत अजून, बरोबर की नाही? पहिला पोझिशन इकडे गेला, उरले किती? 6 पोझिशन. ह्या प्रत्येक पोझिशनसाठी मी काय करतो? 2ने मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, 6 पोझिशनसाठी मी काय केलं? 2ने मल्टिप्लाय केलं. 2ने मल्टिप्लाय केलं, आन्सर आलं माझं 12. आता हा जो 12 आहे हा मी 8मध्ये प्लस करतो आणि आन्सर माझं काय आलं? 20. आणि या 20चं मला क्यूब काढायचं. हे थोडं शॉर्टकटमध्ये तुम्ही असं सॉल्व करू शकता. सेम टाईपचं एक्झाम्पल मी पुढे घेतो आहे बघा, म्हणजे ही शॉर्टकट तुम्हाला अजून लक्षात येईल. आता मी फक्त शॉर्टकटने शिकवतो आहे. ठीक आहे, आता पुढचा जो क्वेश्चन आहे तो मी या शॉर्टकट जर तुम्हाला सांगितलं लॉजिक, या लॉजिकनुसार मी तुम्हाला सोडून दाखवतो की कसं आन्सर असायला पाहिजे. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज क्यूब ऑफ 15th ऑड नंबर आफ्टर 36. 36 नंतर जो 15 पोझिशनवरती येणारा जो ऑड नंबर आहे त्याचा तुम्हाला क्यूब विचारला आहे. ओके, चला पहिला नंबर काय आपल्याकडे? 36 आहे. ठीक आहे, आता 36 जो आहे हा माझा इवन नंबर आहे, पण मला कोणता पाहिजे? ऑड पाहिजे. जर मला ऑड पाहिजे तर 36च्या पुढचा ऑड कोण आहे? 37. हा माझा काय आहे? हा ऑड नंबर आहे. आता मला किती? 15 पोझिशनवरचा पाहिजे होता. ऑड जो आहे हा फर्स्ट पोझिशनवरचा नंबर आहे, बरोबर? म्हणजे 15पैकी फर्स्ट पोझिशनवरचा नंबर एक ऑलरेडी मायनस केला. हां, आता हा मायनस का केला? हे मायनस करण्याचं कारण काय आहे? जेव्हा मी 6 पोझिशनला 2ने मल्टिप्लाय केलं, बरोबर, हा जो फर्स्ट पोझिशन आहे याला मला 2ने मल्टिप्लाय करता येत नाही. का बरं करता येत नाही? कारण 7मध्ये जर मी +1 केला तर तो माझा फर्स्ट पोझिशन डायरेक्ट भेटतो आहे. ओके, बट 7 पोझिशनवर जर मी +2 केला तर मला काय होणार आहे? 9 भेटणार आहे, जो की मला नको आहे. ओके, आणि आपण हे माहिती आहे कोणत्याही दोन इवन किंवा 2 ऑड नंबरमधल्या पोझिशनची गॅप किती असते? 2 असते. 2 इवन किंवा 2 ऑडमधल्या. मग 8पासून जे पुढचे जे सगळे गॅप्स आहेत हे 2चे गॅप्स आहेत आणि 8च्या आधीचा जो गॅप आहे तो 1चा गॅप आहे. म्हणून फर्स्ट पोझिशनला मी सेपरेटली कन्सिडर केलं आहे. ठीक आहे, जर तुम्ही या सगळ्यांना जर 2ने मल्टिप्लाय केलं, मला 7 पोझिशनवरचं पाहिजे, मी 7ला 2ने मल्टिप्लाय करतो, 14 घेतो, 14ला 7मध्ये ॲड करतो, 21 आलं. 21 इवन नंबर आहे का रे आपल्याला या क्वेश्चनमध्ये? नाही, म्हणून फर्स्ट पोझिशन वेगळा घेतला. सेम केस इथे आहे. जर तुम्ही 36 घेतला त्याच्यामध्ये तुम्ही 30 ॲड केले. 30 कसे केले? या 15ला 2ने मल्टिप्लाय करून 13 ॲड केले, तर पुढचा नंबर जो भेटणार तो 46 आहे. 46 तुमचा काय आहे? इवन नंबर आहे. मला कुठला पाहिजे? ऑड नंबर पाहिजे, बरोबर? मला कुठला पाहिजे? ऑड नंबर पाहिजे. म्हणून 36च्या आधी मी 37 कन्सिडर केला. मग त्याच्या पुढं जे नंबर आहे, किती नंबर पाहिजेत मला? त्याच्या पुढं अजून 14th नंबर पाहिजेत, 14 नंबर पाहिजेत. पहिला झाला, त्याच्याबद्दल अजून 14 म्हणजे टोटल 15 होतील. त्याला 2ने मल्टिप्लाय केलं. 2ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर आलं माझं 28. हे 28 मी ॲड केलं 37मध्ये आणि मग ॲडिशन केली तर माझं आन्सर आलं 45. आणि या 45चा तुम्हाला विचारला आहे क्यूब. ठीक आहे, आता इथं 45चा क्यूब काढत बसायचा का नाही, तर थोडंसं डोकं लावायचं. काय डोकं लावायचं? ऑप्शनकडे जर तुम्ही नीट बघितलं तर 45चा क्यूब जो आहे युनिट प्लेसला 5 आहे, म्हणजे परफेक्ट क्यूब नंबरच्या युनिट प्लेसला पण मला काय असणार आहे? 5 असणार आहे. ऑप्शनमध्ये मला एकच ऑप्शन आहे ज्याच्या युनिट प्लेसला 5 आहे आणि तेच माझा आन्सर असणार आहे. मला बाकीचं कॅल्क्युलेशन करत बसायची गरज पडणार नाही. जर इन केस आणखीन एका ऑप्शनमध्ये या 6च्या ऐवजी समजा 5 असतं, तर या केसमध्ये तुम्हाला मात्र कॅल्क्युलेशन करावं लागलं असतं. ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, याला सॉल्व करायची अजून एक मेथड लक्षात घ्या. ही झाली शॉर्टकट मेथड. ही तुम्हाला पॉझिटिव्ह वेनी लक्षात सांगितली, जे ॲडिशन करत जायचं आहे फक्त. याला निगेटिव्ह वेनी पण करण्याची एक मेथड आहे. मी दुसरा इथं हे घेतो, निगेटिव्ह वेनीसुद्धा करण्याची इथे एक मेथड आहे. पिवळा दिसत नाही नीट, ठीक आहे, ऑरेंजच घेऊ. ठीक आहे, काय विचारलं बघा, 36 आहे. 36 पोझिशन नंतर 15th नंबरचा ऑड पाहिजे, बरोबर? म्हणून 36मध्ये मला ॲड केले, हा 15 पोझिशन पाहिजे. प्रत्येक ऑड नंबरमध्ये 2चा गॅप असतो, म्हणून मी 2 ॲड केला, 2ने मल्टिप्लाय केला. तर हे कसं झालं? 36 + 30 = 46. आणि या 46मधनं -1 केला, -1 करायचा असतो,
तो 45 आन्सर आता ना, या 45चा क्यूब तुम्हाला इथे लिहायचा आहे. आता हा -1 का करायचा, कारण सांगतो. जेव्हा 15 पोझिशनचं आपण मल्टिप्लिकेशन केलं, तेच एक्सप्लेनेशन तुम्हाला जे सांगितलं, 36 नंतर एकनी पुढे आहे, बरोबर. 36 नंतर एकनी हा नंबर पुढे, ऑड नंबर. पण जेव्हा मी 50 मल्टिप्लाय केलं, तेव्हा मी हा जो 1 आहे, या 1ला मी 2 कन्सिडर केला, म्हणजे मी एक एक्स्ट्राचा घेतला आणि तो एक्स्ट्राचा परत करायचा म्हणून इथं मी मायनस केला आहे. ठीक आहे. ही निगेटिव्हवाली गोष्ट लवकर लक्षात राहत नाही, म्हणून मी बाजूला सांगितली आहे. जर लक्षात राहिली तर या मेथडने सॉल्व करा. ही तर अजून सोपी मेथड आहे. सोपी म्हणण्यापेक्षा ही अजून कमी वेळ घेणारी मेथड आहे. बस जर ही लक्षात राहत नसेल, कारण हा जो स्टेप आहे -1चा स्टेप लक्षात राहत नाही बरं का, म्हणून मी तुम्हाला ही मेथड सांगितली. या लेवलला तुम्हाला इतकं आलं तरी खूप आहे, हे तुम्हाला हायर लेवलसाठी आहे. ठीक आहे. इथं मी तरी लिहिलेली आहे, पाहिजे तर तुम्ही लक्षात ठेवू शकता. तुमच्या लक्षात राहत असेल तर मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे, हे लक्षात घ्या. मग असंच एक्झाम्पल हे तुम्ही वरच्या साईडला पण सॉल्व करू शकता. 7 नंतर, ठीक आहे, एकच मिनटं. 7 नंतर किती पाहिजे मला, 7 पोझिशनला ना, मग 7मध्ये मला ॲड करावं लागेल 7 × 2 आणि मग -1. तेच परत एकदा सेम. मग हे कसं झालं, 7 + 14 - 1. हे जर सॉल्व केलं तर ह्याचा आन्सर येतं 20, कारण 7 + 14 21 येतं. 21 - 1 हे 20 येतं आणि मग या 20चा क्यूब तुम्हाला फाइंड आउट करायचा असतो. लक्षात राहिलं. ही जी तिसरी मेथड आहे, -1 करायची मेथड लक्षात राहिली तर चांगलं आहे. नाही लक्षात राहिली तर +1 करून जे तुम्हाला ही घेतलेली आहे मोठी, ही वाली लक्षात ठेवायची आहे. ओके, चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. या 2 क्वेश्चनला मी थोडा वेळ दिला आहे, कारण ही ट्रिक तुम्हाला इथं लक्षात आली पाहिजे. अजूनही काही डाऊट असेल, व्हिडिओ थोडासा 5-6 मिनटं मागं घ्या, परत एकदा बघा. ओके, कन्सेप्ट ऑफ मेथड लक्षात आली पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करताना प्रॉब्लेम होईल. ठीक आहे. क्वेश्चनचा मिनिंग काय आहे, तुम्हाला सगळ्यात आधी क्वेश्चनचा मिनिंग काय आहे ते तुम्हाला सांगितलं. त्यांना काय एक्सपेक्ट आहे, काय असं सॉल्व करायचं हे सांगितलं डिटेलमध्ये. मग त्याच्यावरती एक शॉर्ट ट्रिक सांगितली आणि त्याच्यानंतर पुन्हा आणखी एक सांगितली. ठीक आहे. दोन्ही शॉर्ट ट्रिकपैकी जी लक्षात राहील ती तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ओके, पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन बघा. पुन्हा एकदा डायरेक्ट क्वेश्चन आहे. स्क्वेअर रूटमध्ये क्यूब रूट ऑफ 1728 प्लस क्यूब रूट ऑफ 13824 याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. 1728 हा कोणाचा स्क्वेअर आहे, हा 12चा स्क्वेअर आहे, बरोबर. सॉरी, क्यूब रूट 1728चा क्यूब रूट किती आला, 12 आला. आणि 13824 याचं जर आपल्याला क्यूब रूट विचारला तर बघा इथं कसं करता येईल. 13 पुन्हा 3चा ग्रुप 824, 3चा ग्रुप केला, 4 आहे म्हणजे ह्याच्या लास्ट डिजिटला 4 येणार आहे, हे कंपल्सरी. ठीक आहे, आपण लीग टेबल बघितला होता. आणि 13पेक्षा लेस क्यूब नंबर 8 आहे, 8 हा 2चा आहे म्हणजे 24. ठीक आहे, 24 आहे. 13824चा क्यूब रूट किती आला, 24. दोघांची ॲडिशन 36 आणि 36चा स्क्वेअर रूट 6. मग ऑप्शन नंबर 1 तुम्ही टिक करायचं. ठीक आहे. हे जे इथं साईडला केलं आहे रफमध्ये, हे स्क्वेअर रूट फाइंड आउट करायची मेथड आहे, जी मागच्या व्हिडिओमध्ये मी कवर केलेली आहे, जाऊन ती बघून या. ओके, पुढे जाऊया. पुन्हा एकदा पुढचा क्वेश्चन बघा, 12 नंबरचा. इफ 27 मल्टिप्लाय बाय 1728 इज इक्वल टू 46656, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ क्यूब रूट ऑफ 46.656 अपॉन 1.728. ठीक आहे. दिसायला क्वेश्चन अवघड दिसतोय, बट याच्यासारखा सोपा क्वेश्चन मला वाटत नाही कुठला असेल म्हणून. आधी हा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा ते तुम्हाला सांगतो मी, त्याच्यानंतर शॉर्टकटमध्ये कसा विचार करायचा ते सांगतो. बघा, सगळ्यात पहिल्यांदा हा जो क्वेश्चन आहे, क्यूब रूटला आपण 2 मिनटं बाजूला ठेवूया. ओके, म्हणजे 46.656 अपॉन 1.728 आहे. यालाच मी असं लिहू शकतो का, 46.656 डिवायडेड बाय 1.728. फ्रॅक्शनचं कन्वर्जन मी डिव्हिजनमध्ये करू शकतो या टाईपमध्ये.
आता जर मी बघितलं तर 46मधला मी डेसिमल पॉईंट काढून टाकतो आहे बघा, खाली येणार 1000, 3 डेसिमलला 3 झिरो, इकडं पण सेम 1728ला 3 डेसिमलला 3 झिरो. आता हे झालं फ्रॅक्शनचं डिव्हिजन. फ्रॅक्शनचं डिव्हिजन करताना काय केलं बघितलं होतं आपण, 46656 अपॉन 1000. पहिला फ्रॅक्शन हा तसाच ठेवला. नंतर जो डिव्हिजन आहे त्या डिव्हिजनचं कन्वर्जन केलं मल्टिप्लिकेशनमध्ये, आणि त्याच्या पुढचा जो नंबर आहे त्याला केलं इनवर्ट किंवा रेसिप्रोकल त्याला म्हणू शकता. ठीक आहे. मग आता हे 1000 वन जा 1000, 1000 वन जा 1000, म्हणजे हा क्वेश्चन कसा झाला, 46656 अपॉन 1728 या टाईपमध्ये क्वेश्चन झाला. आता तुम्हाला जे दिलेलं आहे, काय दिलेलं आहे हे बघा, हा जो भाग दिलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं आहे, 27 इंटू 1728 इज इक्वल टू 46,656. आता मी नीट लक्ष दिलं, अल्जिब्राचं मेथड जर आपण वापरली तर मी 27 इकडेच ठेवला, आणि हा जो 1728 आहे त्याची मी साईड चेंज केली. साईड चेंज केली की काय होणार, ऑब्वियसली साईन चेंज होणार, म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये ते कुठं जाणार, पलीकडच्या साईडला डिव्हिजनमध्ये जाणार. आता हा भाग आणि हा भाग सेम आहे का रे, म्हणजे याचं डिव्हिजन किती आलं, 27 आलं. जर 27 आलं, ओके, असं जर किती आलं म्हणजे या डिव्हिजनचं 27 आन्सर आला. बट याचं आपल्याला काय विचारलं आहे, याचं आपल्याला सर क्यूब रूट विचारलं आहे. मग 27चा क्यूब रूट काय आहे, 3, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. हे झालं या क्वेश्चनचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन. आता शॉर्टकटमध्ये काय विचार करायचा आहे तो बघा. क्वेश्चन काय दिला आहे, क्यूब रूट ऑफ 46.656 अपॉन 1.728. आता वरती जो न्यूमरेटर आहे, 2 मिनटं परत एकदा क्यूब रूटला विसरून जा, 2 मिनटं क्यूब रूटला विसरून जा. न्यूमरेटरमध्ये डेसिमल डिजिट्स किती आहेत, 3 आहेत सर. डिनॉमिनेटरमध्ये डेसिमल डिजिट्स किती आहेत सर, 3 आहेत सर. आता डेसिमलच्या चॅप्टरमध्ये इयत्ता 6वीमध्ये किंवा 7वीच्या फर्स्ट हाफमध्ये तुम्ही हे शिकला असाल, जेव्हा डेसिमलचं डिव्हिजन असतं तेव्हा आन्सरमध्ये डेसिमल डिजिट फाइंड आउट करताना या दोघांची सबट्रॅक्शन करतात, 3 - 3, म्हणजे जे काही आन्सर आहे त्या आन्सरमध्ये तुमचे डेसिमल डिजिट्स हे 0 असणार आहेत. म्हणजे प्युअर नंबर, नॅचरल नंबर तुमचा आन्सर असणार आहे, किंवा इंटेजर, प्युअरमध्ये इंटेजर, त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट किंवा डेसिमल नंतर जे डिजिट असणार नाही. हे सरळ सरळ माझ्या लक्षात येते. मग मी याच क्वेश्चनला या टाईपमध्ये लिहू शकतो, 46656 अपॉन 1728 क्यूब रूट. ठीक आहे. आता हा जो मधला भाग आहे, हा मधला भाग दिलेल्या टेबलवरनं मी असं लिहू शकतो डायरेक्टली, क्यूब रूट ऑफ 27, कारण मग आत्ता सांगितलं 1728ला जर मी इकडे शिफ्ट केला तर तो डिव्हिजनमध्ये जाणार आहे, त्यामुळे फक्त 27 राहतं, आणि 27चा क्यूब रूट येतो आपला 3, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे या टाईपच्या क्वेश्चनचा. दिसायला अवघड दिसतोय पण सगळ्यात सोपा. फक्त कुठल्या पॉईंट लक्षात आला पाहिजे तुमचा, डेसिमलचा हा जो खेळ आहे हा खेळ तुमच्या लक्षात आला पाहिजे. ओके, पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन बघा. फाइंड द स्मॉलेस्ट नंबर विच वेन मल्टिप्लाइड विथ 20 द प्रोडक्ट ऑफ PCN. परफेक्ट क्यूब नंबर येण्यासाठी 20ला किती नंबर, स्मॉलेस्टमधल्या स्मॉलेस्ट किती नंबरने मला मल्टिप्लाय करावं लागेल हे विचारलं आहे. ठीक आहे, माझ्याकडं 20 आहे, या 20ला सपोज एक्स नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे. असं मल्टिप्लाय करायचं आहे की परफेक्ट क्यूब नंबर आला पाहिजे. मग हा जो एक्स आहे ह्या एक्सची मिनिमम व्हॅल्यू किती आहे हे तुम्हाला विचारलं आहे. याच्यासाठी कोणती मेथड, एकच मेथड, फॅक्टरायझेशन मेथड. मी तर म्हणेल आता या केसमध्ये प्राईम फॅक्टरायझेशन मेथड जर काढली तर सगळ्यात बेटर पडेल. ठीक आहे, मग सगळ्यात आधी आपण काय करूया, 20चं प्राईम फॅक्टरायझेशन करूया. ठीक आहे, 2ने डिवाइड केलं, 2 10 जा 20, 2 5 जा 10, आणि 5 1 जा 5. 20चं मल्टिप्लिकेशन कसं आलं, 2 × 2 × 5. आता परफेक्ट क्यूब नंबर विचारला आहे बरोबर. मग परफेक्ट क्यूब नंबरसाठी मला काय पाहिजे, 3-3चे ग्रुप पाहिजेत बरोबर की नाही, 3-3चे ग्रुप पाहिजेत. मग याच्यामध्ये मिसिंग नंबर कोणते कोणते आहेत, समजा मी 2 × 2 × 5 घेतला. आता मिसिंग कोणता आहे, 2 1 आहे, 2 2 आहे, मला एक्स्ट्राचा आणखीन एक 2 लागणार आहे म्हणून मी एक 2 घेतला बरोबर.
5 एकच आहे, पण मला किती पाहिजे त्याला मल्टिप्लाय करायचं विचारलं बरं का, डिवाइड नाही. काय विचारलं त्याच्यावर तुमचा आन्सर असणार आहे. आता 5 किती आहेत, एकच आहे. मला ह्याचा पण 3चा ग्रुप करायचा आहे, क्यूबनं विचारलं आहे ना मला, म्हणून 3 वेळा घ्यावं लागेल. मग आणखीन एक 5 घेतला आणि आणखीन एक 2 एक्स्ट्राचे 5 घेतले. आता या केसमध्ये मी किती एक्स्ट्रा घेतले तर मी हे इतके एक्स्ट्रा घेतले, बरोबर. मग याचा मिनिंग काय, 20ला मला याने मल्टिप्लाय करावं लागेल, तर माझं येणारं जे आन्सर असेल तो परफेक्ट क्यूब नंबर असणार आहे. मग हे मल्टिप्लिकेशन किती आहे, 5 5 जा 25, 25 2 जा 50. मग 50नं मल्टिप्लाय केलं तर आन्सर माझं 1000 येतं, विच इज अ परफेक्ट क्यूब नंबर फॉर 10's क्यूब. या टाईपमध्ये तुम्हाला आन्सर शोधायचं आहे. 50 इज युअर आन्सर या क्वेश्चनसाठी. 50 इज द स्मॉलेस्ट नंबर विच वेन मल्टिप्लाइड टू द 20 द प्रोडक्ट विल बी अ परफेक्ट क्यूब नंबर. त्याच्या आधीमध्ये कुठलाही नंबर तुम्हाला मल्टिप्लिकेशन केला तर क्यूब नंबरमध्ये भेटणार नाही. ठीक आहे, हे लक्षात आले सगळ्यांच्या. तर मग आज आपण इथे थांबूया. पुढे अजून बरेच क्वेश्चन राहिलेत, ते मी तुम्हाला एक 5-5 सेकंद स्क्रीन ओपन ठेवते, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओला पॉज करून क्वेश्चन तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. यांना सॉल्व करायचा प्रयत्न करायचा आहे. ओके, इथं पण परत तुम्हाला परत इथं प्राईम फॅक्टरायझेशन मेथड यूज करायची आहे. 3600चा तुम्हाला प्राईम फॅक्टरायझेशन काढावं लागेल. आणि काय विचारले, डिव्हिजन विचारले, किती नंबरने डिवाईड करावं लागेल. म्हणजे आहे ते नंबरमधनं किंवा आहे त्या फॅक्टर्समधनं तुम्हाला ते कट करावे लागणार आहेत. मगाशी आपण मल्टिप्लिकेशन जेव्हा विचारलं तेव्हा आपण एक्स्ट्राचे नंबर घेतले होते, किती लागतील. आता इथे तुम्हाला किती नको आहे ते विचारले, म्हणजे तेवढे काढून टाकावे लागतील आणि जेवढे काढून टाकावे लागतील ते तुमचं आन्सर आहे. ओके, पुढच्या क्वेश्चनमध्ये परत एकदा मल्टिप्लिकेशन विचारले, नंबर आहे 432, सेम मेथड आहे. ओके, ह्याचं पुढच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेनेशन देईल, याचा आन्सर देईल, तेव्हा मात्र मी पटपट घेणार आहे. ठीक आहे, ह्याला मी जास्त वेळ देणार नाही आहे. पुढं हा पण डायरेक्ट क्वेश्चन आहे. इथं परत एकदा सांगतो, स्क्वेअर किंवा क्यूब काढत बसायचं नाही आहे. ठीक आहे, स्क्वेअर किंवा क्यूब काढत बसायचं नाही आहे, सेपरेट करून घ्या, लवकर आन्सर मिळेल. स्क्रीनशॉट काढून झाला. 17 नंबरचा पण क्वेश्चन बघा, डायरेक्ट आन्सर भेटायला पाहिजे तुम्हाला. याचं एकदम साधा विचार आहे, दिसायला अवघड दिसत असला तरी एकदम सोपा आहे. ओके, ट्राय करायचं आहे. पुढचा पेज हा पण एक डायरेक्ट क्वेश्चन आहे. या टाईपचे पण क्वेश्चन येऊ शकतात, फ्रॅक्शनमध्ये आन्सर येणार आहे याचं. ठीक आहे, अजून एक घ्या, याला थोडंसं लक्षात घ्या. इथं थोडीशी गडबड होऊ शकते. P19ला इथं स्टार करून ठेवतो, इथं थोडीशी कॅल्क्युलेशन करताना गडबड होऊ शकते, ती होऊ द्यायची नाही आहे. त्यासाठी इथं मी स्टार केलेला आहे. बरोबर होऊ शकते, नाही व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. सोपं आहे हा क्वेश्चन पण तरी मी इथं स्टार करून ठेवला आहे, कारण अल्जेब्रामध्ये बऱ्याच वेळेला गडबड होऊ शकते. P20 परत एकदा फ्रॅक्शनचं आहे. बघा आपण न्यूमरेटरचं बघितलं होतं, स्क्वेअरमध्ये जर स्क्वेअर करताना न्यूमरेटरचा स्क्वेअर न्यूमरेटरशी ठेवायचा, डिनॉमिनेटरचा स्क्वेअर डिनॉमिनेटरशी ठेवायचा. सिमिलरली क्यूब रूट करताना डिनॉमिनेटरचा स्क्वेअर न्यूमरेटरचा क्यूब रूट न्यूमरेटरमध्ये, डिनॉमिनेटरचा क्यूब रूट डिनॉमिनेटरमध्ये. ठीक आहे, बट इथं तुम्हाला थोडंसं वेगळ्या पद्धतीने करावं लागेल, कारण 16चा क्यूब रूट निघत नाही, 54चा क्यूब रूट निघत नाही. मग याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं डिव्हिजन करून पॉसिबल आहे का काही चेक करायचं आहे. आणखीन एक क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड आहे, क्यूब रूटमध्ये स्क्वेअर रूट दिला आहे, फक्त कॅल्क्युलेशन नीट जमले पाहिजेत. ओके, पुढं P22 P23 पुन्हा 2 क्वेश्चन्स आहेत. या टाईपचा फॉर्म्युला तुम्हाला मी सांगितलेला आहे. प्रॅक्टिस एक्झाम्पल म्हणताना नाही, इम्पॉर्टंट पॉईंट्समध्ये तुम्हाला ह्याचे फॉर्म्युले सांगितलेले आहेत. अशा क्वेश्चनला काय करायचं ते थोडंसं मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा, चेक करा. आणि हा एक शेवटचा क्वेश्चन स्टेटमेंटवरती, तो इथं टी लिहिलेलं आहे, काय हरकत नाही, आन्सर तुमच्यासमोर आहे. बट हा क्वेश्चन टाकण्यामागचं कारण आहे, हा क्वेश्चन ॲक्च्युली कुठल्याही पुस्तकात नाही आहे, बट हा क्वेश्चन टाकण्यामागचं माझं फक्त एवढंच एक रिझन आहे की हे जे A-B-C पॉईंट आहेत आणि D पॉईंट आहेत त्यांची फक्त रिव्हिजन आपल्याला करायची आहे. ठीक आहे, त्यासाठी हा क्वेश्चन, अशा टाईपचे पण क्वेश्चन येऊ शकतो, नाही म्हणता येत नाही, काही सांगता येत नाही. ठीक आहे, याचं उत्तर आता ऑलरेडी तर दिलेलंच आहे, बट असो काय हरकत नाही, एक्सप्लेनेशन मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईन. आय होप तुम्ही सगळ्यांनी स्क्रीनशॉट घेतलेले असतील.
तर या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटून जातील. तोपर्यंत मनाने हे क्वेश्चन सॉल्व करायचा प्रयत्न करायचा आहे. प्रॅक्टिस करत राहा, अभ्यास करत राहा. यश तुमच्या हातात आहे. ठीक आहे, तर आज आपण इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि ज्यांना कोणाला गरज वाटत असेल, ज्यांना कोणाला गरज असेल स्कॉलरशिपच्या अभ्यासाची किंवा इन जनरल स्टडीजची, मॅथमॅटिक्स ज्यांना स्ट्रॉंग करायचे, तुम्ही त्या विद्यार्थ्यांना किंवा तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्रांना, जवळच्या लोकांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पण जाता जाता लाईक नक्की करा. काही कन्फ्युजन असेल तर कॉमेंट करायला नक्की विसरू नका. त्याचं 100% सोल्युशन पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलं जाईल. चला तर मग आता आपण थांबूया. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.